नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं आपल्या चॅनलवर हार्दिक स्वागत। तर मित्रांनो, महाराष्ट्रात गारपीट ही झालेली आहे आणि पंजाबरावांचा हवामान अंदाज तंतोतंत खरा ठरलेला असून आता पुढील काही दिवसाचा हवामान अंदाज कसा राहणार आहे तसं पंजाब डक सांगत आहे। तर मित्रांनो, आपण ही संपूर्ण बातमी जाणून घेऊया। पंजाबरावांनी 7 दिवसापूर्वी आपल्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर महाराष्ट्रातील हवामानाबाबत महत्त्वाची अपडेट दिली होती। पंजाब डक यांनी त्यावेळी आपल्या हवामानात अंदाजात 10 फेब्रुवारीपर्यंत हवामान कोरडे राहील आणि त्यानंतर वादळी अवकाळी पाऊस आणि गारपीट होईल असा अंदाज व्यक्त केला होता। दरम्यान पंजाबरावांचा हा अंदाज तंतोतंत खरा ठरला असल्याचं चित्र सध्या महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे। पंजाबरावांनी अवकाळी पावसासह गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली होती आणि सध्या राज्यात गारपीटही सुरू आहे। परवा अर्थातच 11 फेब्रुवारी 2024ला राज्यातील विदर्भ विभागातील अमरावती, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली या जिल्ह्यातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि तुफान गारपीट झाल्याची नोंद करण्यात आलेली होती। एकंदरीत पंजाबरावांचा हवामान अंदाज खरा ठरलेला आहे। त्यामुळे पंजाबरावांनी नेमका काय हवामान अंदाज वर्तवण्यात आलेला आहे, आता पुढील काही दिवस राज्यातील हवामान कसे राहणार याबाबत पंजाबरावांनी वर्तवलेला हवामान अंदाज जाणून घेण्याची उत्सुकता नागरिकांमध्ये पाहायला मिळत आहे। दरम्यान आज आपण पंजाबरावांनी वर्तवलेल्या हवामान अंदाज सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर काय आहे हवामान अंदाज? पंजाबरावांनी राज्यात 11 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी या काळात अवकाळी पावसाची आणि गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। या कालावधीमध्ये राज्यातील विदर्भ विभागातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसासह काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता त्यांनी वर्तवण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे राज्यातील अमरावती, अकोला, चांदूर बाजार, वाशिम, अकोट, पुसद, हिंगोली, परभणी, बुलढाणा, जळगाव, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील देखील अवकाळी पावसाची शक्यता त्यांनी वर्तवण्यात आलेली आहे। यातील मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। एकंदरीत राज्यात 14 फेब्रुवारीपर्यंत अवकाळी पावसाची आणि गारपीट होण्याची शक्यता आहे। यामुळे शेतकरी बांधवांना आपल्या शेती पिकांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।